मी शरद जयस्वाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा एकनिष्ठ शिवसैनिक 45 वर्षापासून शिवसेनेचा एकमेव कार्यकर्ता एक निष्ठाने काम करून राहिला। आजपर्यंत मी पक्षाची कोणतीही अपेक्षा ठेवलेली नाही, पण हे नगरपालिकेच्या निवडणूक लागल्यावर मी जिल्हा प्रमुख चंद्रकांत शर्मा यांच्याशी संपर्क साधला की मी आणि माझी मिसेस आम्ही 13 वार्ड आणि 18 नंबरमध्ये आम्ही इच्छुक उमेदवार आहे, आम्हाला एबी फॉर्म भरायचा आहे, आम्हाला एबी फॉर्म देण्यात यावा। मग त्यांनी मला सांगितलं की जयस्वालजी तुम्हाला एबी फॉर्म तेव्हा भेटतील जर तुम्ही मला 10 लाख रुपये देतील, असे चंद्रकांत शर्मा यांनी मला स्पष्ट सांगितलं। त्याचे पुरावे पण माझ्याकडे आहे। जेव्हा माझ्या पक्षश्रेष्ठीशी पक्षप्रमुखाशी बोलणं होईल त्या दिवशी मी माझे ज्यांच्यासमोर बोलणं झालेलं आहे त्याला मी मुंबईला घेऊन जाणार आणि उद्धव साहेबांसमोर उभे करणार। मी एबी फॉर्म जोडला नाही, 16-17 तारखेला परत सांगितलं त्यांना की भाऊ एबी फॉर्म केव्हा आणताय केव्हा देताय, पण त्यांनी माझा काही फोन उचलला नाही। त्यामुळे 18 तारखेला माझा फॉर्म अवैध झाला। एबी फॉर्म नाही जोडल्यामुळे माझा फॉर्म अवैध झाला। याचा मला दुःख आहे की मी एवढ्या वर्षापासून शिवसेनेचं काम करून राहिलं, अशा शिवसैनिकांना एकनिष्ठ शिवसैनिकांना एबी फॉर्म का देण्यात आला नाही। यांनी 50 फॉर्म एबी फॉर्म आणले होते, पण हे 50 एबी फॉर्म कुठे गेले, कोणाला दिले, याच्या मला उत्तर पाहिजे पक्षश्रेष्ठीकडून की तुम्ही ज्याला जबाबदारी दिलेली आहे ते जर असं करत असेल तर भुसावळची शिवसेना यांच्यामुळे ज्याला तुम्ही पदावर बसवलेले आहे हे लोक हळूहळू शिवसेना संपून राहिली भुसावळची यांच्यामुळे, हे जबाबदार आहे। मी वरच्या लोकांना दोष देत नाही, मी फक्त खालची जे तुमची बॉडी आहे हे सर्व भुसावळची शिवसेना संपून राहिली हळूहळू।